सर्वात महत्त्वाची इथे मी जे स्लाइड दाखवतो इथे ओल्ड एजमध्ये तुम्हाला बिहेवियरल चेंजेस, काही सर्वात जास्त 50 वर्षांचे जे पेशंट आमच्याकडे येतात त्यांना जॉईंट पेन असतात, डोकेदुखी असते, किडनीचे आजार असतात, या सर्व गोष्टी त्यांना विशिष्ट वयामध्ये येतात. जसे की स्किनमध्ये रिंकल्स पडलेले असतात, स्किनमध्ये तुम्हाला ड्रायनेस बघायला भेटतं. ज्या गोष्टी हे आजार नाही आहेत, वयाप्रमाणे होणाऱ्या व्याधी आहेत. प्रोपोर्शन वाढलेला असतो, त्याला तुम्हाला घाबरायचं नाही आहे ना. हे जसे तुमच्या तुम्हाला हे करू शकता, आहारावर कंट्रोल करून या गोष्टीवर तुम्ही करून या गोष्टी आपण हे करू शकतो. दीज आर द ऑल. आणि दुसरा सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे आपल्या हेल्थमध्ये सेक्शुअल फंक्शन. सेक्शुअल हेल्थ तुम्ही बघितलं असेल की हेल्थवर इफेक्ट कशा पडत असतात. खूप लोकांना काय असते, लग्न झाल्यावर लगेच पाळणं आला पाहिजे. या आजार याचा इफेक्ट आपल्याला हेल्थवर खूप जास्त पडतो. आणि हा याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर बॅलन्स डाईट, बॅलन्स लाईफ आणि इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर, दीज आर द ऑल दिस थिंग्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तर माझ्या एक लाईफची केस सांगतो तुम्हाला. तर लहान मुलगा आहे आणि त्या लहान मुलाला त्रास काय होतोय, दॅट इज अ बिहेवियरल डिसऑर्डर. चिडचिड करतो खूप. मला पेशंटचे म्हणजे माझा मुलगा खूप चिडचिड करतो, राग येतो, तो बरोबर ऐकत नाही, अभ्यास करत नाहीये. आपण त्याला सायकोलॉजिस्टकडे दाखवतो किंवा त्याला आपण जेव्हा आपण थेरपी अप्लाय करतो तरी पण ते बरे होते. तर ते बेसिक कारण काय आहे की तुम्ही त्याला त्या पद्धतीने ट्रीट केले नाही. तो एक केस तुम्हाला दाखवतो. त्या मुलाला प्रॉब्लेम्स काय आहे, तिचा वर्ड कळते ते पाला झाले, पण त्याच्यासोबत जे वडील जे वागतात, आई जे वडील वागतात, तर ते त्यांना कळतात की कशा पद्धतीनं केस बघूया आपण. केस बघितल्यावर ही केस माझ्याकडे आली होती. मी तुम्हाला फक्त हे दाखवतो, पण ते ओरिजिनल केस सांगतो. आई वडिलांचा प्रॉब्लेम काय झाला, मुलगा काय होता, चिडचिड करतोय, वय वर्ष 12 आहे, राग करतोय, चिडचिड करतोय, स्वतःला मारून देतोय. तर बेसिक कारण काय आलंय, त्याच्या आई वडिलांनी त्याला आयसोलेटेड ठेवलं. आणि त्याच्यासाठी एक केस होती, खूप रेअर केस आहे माझी हे केसची. ती एक मुलगा होता, त्या मुलाला 5वी पासून तो टॉपला जायचा, टॉप 10वीपर्यंत, म्हणजे त्याला मार्क 95 वरच पडायचे. जेव्हा तो 12वीला गेला आणि 12वीला गेल्यानंतर त्याला मार्क पडले 90%, 90 ते, आणि त्या बॉडी माइंडवर इफेक्ट पडला की मी काय चालू, आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने सुसाईड करायला पडले. ओनली फॉर 2%. बिकॉज कारण की त्याने कधीच त्याच्या आई वडिलांनी त्याला पेरिओडिक शिकवलीच नाही. आई वडिलांनी हे शिकवलंच नाही, मार्क जर कमी पडले तर करायचं नाही. दॅट इज फॉर द मेर मोरल. म्हणजे आपल्याला पेशंटला हे पण शिकवावं लागेल आम्हाला की आजारी पडल्यावर करायचं काय. आजारात पडलं म्हणजे आपण मरायचं नाही, तुम्ही बाहेर पडायचं. तुम्हाला पण माहिती आहे, आज जर 2 मार्क कमी पडले तर उद्या आणखी अभ्यास केल्यावर तो आउट ऑफ मार्क घेऊ शकेल.